तरुणाई का राजकारणात येत नाही? सोशल मीडियावर तरुणाई जास्त ऍक्टिव्ह असते असं वारंवार म्हणतो तुम्ही. एवढं गलिच्छ राजकारण दिवसेंदिवस जर हे नेते मंडळी घडवणार असतील तर मग तरुणांना काय वाटेल? काय राजकारणाकडे येण्याचं काही नैराश्य होऊन गेलेलं आहे तरुणांच्या मनात. म्हणून येत नाही तरुण आता जास्त करून, मतदानाला सुद्धा जात नाही, अशी परिस्थिती होऊन गेलेली आहे. हेच पक्ष पोडापोडी, विचारधारा राहिली नाही, विचारधारेला मानणारा वर्ग राहिला नाही. आज कुठे तरुणांना समस्या जितक्या अवघड आहे, जॉबच्या परिस्थिती अवघड आहे, कोणी राजकारणात पुढे आलं तर कुटुंबीच म्हणतं जाऊ दे बाबा, घाणेरडा परिस्थिती आहे, कशाला जातो, कुटुंबातूनच थांबवले जातात. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी लोक पुढे आणायचे, समाजात प्रतिष्ठा होती राजकीय व्यक्तींना. आज राजकारण करणाऱ्या माणसाकडे फार घाणेरड्या नजरेने पाहिलं जातं. जो नवीन युवा तयारी करतो त्याला तर फारच घाणेरड्या पद्धतीने बघितलं जातं. आजची परिस्थिती इतकी वाईट होऊन गेली. काय व्हावं हे जे सगळं बघून काय व्हावं असं वाटतं? व्हावं एकच की जे जनता आहे, जनतामध्ये आता आमचे पुढची पिढी सोडून द्या, जी आमची पिढी आणि आमच्या मागच्या पिढीने तरुणांनी म्हणजे जेननी एक मोठा उद्रेक केला पाहिजे, तरच हे राजकारणी वटणीवर येतील आणि तरच यांना कळेल की आपल्याला पाहणारे कोणतरी. नाही तर आपण फक्त टॅक्स पे करत राहून जाऊ, हमालाच करत राहून जाऊन हे आपल्याला असं ओरबडतच राहते. हा परिस्थिती. आणि मेन माझा मुद्दा एवढाच आहे, जसं मागच्या काही काळात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला झालेला आहे, निवडणुकीच्या तोंडावर का असेना, तसं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला तर राहावाच. विद्येचाही बालेकिल्ला व्हावा, उद्योगाचाही बालेकिल्ला व्हावा, शिक्षणाचाही बालेकिल्ला व्हावा आणि नाशिकने प्रगती करावी, एवढंच या माध्यमातून सांगेन. आपण पाहतोय तरुणाईची ही सगळी मतं आहेत. दादा, काय वाटतं तुला जे सध्या राजकारण बघतोय? सर, जे राजकारण आपण बघतोय ते तर पूर्ण भ्रष्ट झालेले आहे, आपण असंच म्हणू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर आता त्यांच्या हातामध्ये जे आता आपले जे सरकारी जे काम करतायत सरकारी यामध्ये, तर त्यामध्ये त्यांना लवकर काम. काय वाटतंय की प्रत्येक जण आश्वासन देतोय, वचननामे प्रसिद्ध करतोय, नाशिकसाठी काय झालं पाहिजे, तुमच्यासाठी काय झालं पाहिजे, काय नाशिकसाठी खऱ्या अर्थानं आज तुम्ही आता सगळे JNZची ही मीटिंग भरवलेली आहे. इथे आमचा मेन सगळे ChatGPT जगणारे मुलं आहेत, यांच्यासाठी नाशिकमध्ये सर्वात पहिले IT पार्क झाला पाहिजे. आणि हा मुद्दा जवळजवळ कोणीच घेतलेला नाही आहे. आणि ते IT पार्कचं मागच्या 9 ते 10 वर्षापासून जे आम्हाला काहीतरी दाखवलं गेलेलं आहे, ती भूलतापांना यावर्षी तरी जो पण सत्य देईल त्यांनी पूर्ण करून ते आश्वासन पूर्ण केलं पाहिजे, एवढी JNZची अपेक्षा आहे. सध्या जे राजकारण आपण बघतोय की अगदी पक्षांतर होतात, दलबदलू नेते आहेत, विकासासाठी इकडून तिकडे उड्या मारल्या जात आहेत आणि विकासासाठी जातोय प्रत्येक जण म्हणतंय. जे राजकारण सध्या सुरू आहे त्या राजकारणाबद्दल काय वाटतंय? खऱ्या अर्थानं जर राजकारणाचं पाहिलं गेलं तर या ठिकाणी प्रशासनाची पहिली चुकी. इलेक्शन कमिशन असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, नंतर तुमचे जे काही डिपार्टमेंट, न्यायालय व्यवस्था, कोणीच राजकीय लोकांना जर बोलत नसेल, ते मनमानीचा कारभार करता आणि विकासाच्या दृष्टीने इकडून तिकडे जात असेल तर विचारधारेला आज काही अर्थच राहिलेला नाही. आणि नगरपालिकेची अशा ठिकाणी अशा लोकांच्या युत्या झालेल्या आहेत, तर सांगण्या म्हणजे आज सगळ्यांना त्या गोष्टी कळून चुकलेल्या आहेत की हे 2 नंबर पैसे कमवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणून आज JNZचा तुम्ही पाहत असणार की 56 ठिकाणी आज जवळजवळ बिनविरोध निवडणुका होऊन गेल्या. जे आम्ही पहिल्यांदा मतदान करणार होतो ते लोकांचं मतदान करायचं कुठे, आमचा आवाज मांडायचा कुठे, हा सुद्धा एक प्रश्न या माध्यमातून निर्माण होतोय. आता पहिल्यांदा तुम्ही मतदान करणार आहात, कुणाला मतदान करणार, काय मनामध्ये? आम्ही व्यक्तीच्या मागे उभं राहू. भले आमचं मतदान वाया गेलं तरी चालेल, पण तिथे व्यक्ती जो चांगला असेल, जो काम करू शकतो, त्या व्यक्तीच्या मागे उभं राहू. हे JNZ प्रत्येक आम्ही तिथेच उभं राहू. नाशिकमधल्या तरुण विद्यार्थ्यांची मतं आपण जाणून घेतली. तरुण विद्यार्थिनी, नवमतदार देखील आपल्या सोबत आहे. ताई, महापालिका निवडणूक सुरू आहे, तुम्ही रोज तुमच्या अवतीभोवती बघताय, प्रचार सुरू आहे, अगदी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, सगळं घडतंय. काय वाटतंय हे सगळं बघून? सर, आम्ही मतदान तर देतोय, तर आमची अशी इच्छा आहे की डेव्हलप झालं पाहिजे, IT कंपन्या आल्या पाहिजे, रस्ते वगैरे डेव्हलप झाले पाहिजे, नवनवीन स्कीम वगैरे आले पाहिजे. मतदान देतोय तर तुम्ही करा आमच्यासाठी, आम्ही टॅक्स भरतोय.